नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे बजेट बाहेर असेल तर या 5 शुभ वस्तू नक्की खरेदी करा. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने कधीही धनाची कमतरता भासणार नाही. अक्षय तृतीया यावर्षी 30 एप्रिलला म्हणजेच बुधवारला आहे. हा सण वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येतो. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले सर्व शुभ कार्य, प्रार्थना आणि दान हे अक्षय टिकून राहते, अशी पौराणिक श्रद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी शक्य तितकी चांगली कामे करावीत. अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग दिवसभर राहील. अशा परिस्थितीत खरेदी करणे अधिक शुभ असते. परंतु या दिवशी तुम्ही ॲल्युमिनियम, स्टील किंवा प्लास्टिकची भांडे किंवा त्यांच्याशी संबंधित वस्तू खरेदी करू नयेत. उधारीवर पैसे देणे टाळा. याशिवाय या दिवशी जुगार, दारू पिणे इत्यादीवर पैसे खर्च करू नका. तसेच अक्षय तृतीयेला काळे कपडे आणि काटेरी झाडे खरेदी करू नयेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी या गोष्टी करणे टाळावेत. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. कारण असे मानले जाते की अक्षय तृतीयेला सोने खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. आशीर्वाद तर राहतातच, पण सोने खरेदी करणे प्रत्येकाच्या बजेटमध्ये नसते. अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याऐवजी तुम्ही इतर वस्तू देखील खरेदी करू शकता. त्या खरेदी केल्यानेही पुण्य मिळते. चला तर मग जाणून घेऊयात त्या 5 वस्तू कोणत्या आहेत. 1. अक्षय तृतीयेच्या दिवशी मातीचा माठ खरेदी करणे हे सोने खरेदी करण्याइतकेच महत्त्वाचे मानले जाते. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही घरी मातीचे भांडे, माठ किंवा दिवा आणू शकता. असे केल्याने तुमची संपत्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहते. 2. अक्षय तृतीया हा विशेष दिवस आहे. या दिवशी काहीही खरेदी करणे शुभ असते. तुमच्याकडे जास्त पैसे नसले तरीही तुम्ही कापूस खरेदी करू शकता. कापूस खरेदी केल्याने घरात आनंद आणि शांती येते. तसेच धन आणि धान्यात वाढ होते. म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी करणे शुभ मानले जाते. 3. अक्षय तृतीयेला पिवळी मोहरी खरेदी करणे खूप चांगले मानले जाते. हे सोने आणि चांदी खरेदी करण्याइतके शुभ आहे. असे मानले जाते की पिवळी मोहरी घरी आणल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. पिवळी मोहरी देखील आनंद, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. 4. अक्षय तृतीयेला भांडी किंवा कवडी खरेदी करणे शुभ असते. या दिवशी तांब्याची भांडे किंवा पितळीची भांडे खरेदी केल्याने घरात धनसंपत्ती वाढते. कवडी ही माता लक्ष्मीला आवडते. कारण माता लक्ष्मीप्रमाणेच कवडीची उत्पत्ती देखील समुद्रातून झाली आहे. म्हणून कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कवडी खरेदी करून देवीच्या चरणी ठेवल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात. 5. अक्षय तृतीयेला सेंधव मीठ खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. सेंधव मीठ हे भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि आई आणि मानसिक शांतीसाठी जबाबदार असलेल्या चंद्रदेव ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. या दिवशी सेंधव मीठ खरेदी केल्याने संपत्ती वाढते. सेंधव मीठ खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात आनंद आणि शांती मिळते. पण अक्षय तृतीयेच्या दिवशी सेंधव मीठ खाऊ नयेत. तर ही होती संपूर्ण माहिती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.